नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ हा रांगोळीचा नसून एक वेगळा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नवीन वर्षाची सुरुवात ही कुलदैवत खंडोबा निमगाव दावडी तालुका खेड जिल्हा पुणे इथे आहे हे मंदिर. तर देवाच्या दर्शनाने आमचा नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तर ही भीमा नदी आहे. भीमा नदीचं दर्शन आम्ही प्रत्येक वेळी घेतो आणि मगच देवाच्या दर्शनाला जातो. तर नदीपासून तर मंदिरापर्यंतचं अंतर जवळपास 1-1.5 किलोमीटर आहे. तर गावातून आम्ही टू व्हीलरने मंदिराकडे जायला निघालो. बघू शकता किती सुंदर सुंदर घरं आहेत. एकदम छान वातावरण आहे या गावाचं. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तुम्ही जर पुण्याच्या जवळपास राहत असाल तर तुम्ही या मंदिरात नक्की जा. नक्कीच आवडणार आहे. जेव्हा पण मी ह्या मंदिरात आणि अक्कलकोटला जाते मला खूप खूप भारी वाटतं. काहीतरी वेगळी एनर्जी आहे ह्या दोन्ही ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही मंदिराचा कळस आपल्याला दिसायला लागलेला आहे आणि नवीन वर्ष होतं त्यामुळे गर्दी पण भरपूर होती. तर आपण गडावर आलेलो आहोत. पायऱ्यांनी पण आपण येऊ शकतात. जसं की जेजुरीला जास्त पायऱ्या इथं थोड्याशा कमी आहेत आणि जेजुरीसारखंच आहे थोडंफार. बघू शकता इथे तुम्ही छोटे छोटे दुकानं आहेत. तिथे लोक आपल्याला तळी भंडार वगैरे कोणाला प्रसाद वगैरे घ्यायचा असो तर तुम्ही म्हणजे तिथे घेऊ शकतात. तर आम्ही परंपरेप्रमाणे आम्ही ज्यांच्याकडे परंपरा म्हणजे सासऱ्यांची ओळख आहे जुनी पूर्वीची, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं तळी भंडार विकत घेतो. आणि इथे भरपूर दुकानं असतात वेगवेगळे पेड्यांचे वगैरे, भाजीपाला पण विकतात. कुणीतरी गाडीची पूजा करायला आणली होती, नवीन गाडीची आणतात लोक आपल्या आपल्या म्हणजे परंपरेनुसार किंवा आपल्या आपल्या इच्छेनुसार. आणि आम्ही असं मध्ये प्रवेश केला. मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. दीपस्तंभाने आपलं स्वागत होतं तिथे. एकदम सुंदर आणि छान परिसर आहे. सगळीकडे भंडारा आपल्याला दिसतो. पिवळं वादळ एक ते आणि थोडीशी लाईन होते. मग आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो. अर्धा 1 तास लागला आम्हाला, अर्धा तास. आणि मग आम्ही देवाचं दर्शन घेतलेलं आहे. एकदम प्रसन्न होऊन गेलं मन दर्शनानंतर. तुम्हीही बघू शकता आतमध्ये असं छोटासा गाभारा आहे आणि तिथे माता म्हाळसा आणि बानू यांची मूर्ती आहे. त्यानंतर परंपरेप्रमाणे आम्ही तळी भरली आणि पूर्ण मंदिराभोवती भंडारा उधळला आणि थोडेसे फोटो वगैरे काढले. थोडं बसलो त्या परिसरात आणि पुन्हा घरी जायच्या प्रवासाला निघालो. आणि वाटेत जाताना आम्हाला आपले छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आज आम्ही 2 देवांचं दर्शन घेतलं आहे नवीन वर्षाच्या निमित्तानं. तर महाराजांचं बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही. ते होते म्हणून आपण आहोत हे आपण लक्षात ठेवा. आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या वर्षात पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना.